नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. सारखणी परिसरात खते बियाण्यांची चढ्या दराने विक्री, कृषी अधिकाऱ्यांचे दुकानदाराकडे दुर्लक्ष. सारखणी परिसरामध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये निविष्ठांची चढ्या दराने विक्री होत आहे व तालुका कृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लूट होत आहे व कृषी केंद्रामध्ये औषधी व खतांचा साठा गोडाऊनला उपलब्ध असून कृषी व्यापारी जादा दराने विक्री करीत असून त्यावर कृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. युरियाचे दर 266 रुपये असून त्यांची कच्च्या बिलावर विक्री 330 रुपयांनी दाखवित आहेत. त्यातच कृषी सेवा केंद्राच्या चालकाकडून मनमाने कारभारामुळे निविष्ठा अधिक पैसे मोजून विकत घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एका शेतकऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की कृषी सेवा केंद्र चालकाने खताचे वैध दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले असून बिल मात्र घेतलेल्या पैशापेक्षा कमी किमतीचे दिले आहे व बोगस औषध व खतांचा कृषी केंद्र चालक करत आहेत. यावर कृषी विभागाचे दुर्लक्ष म्हणावे की कृषी विक्रेत्यावर कृषी विभागाचा आशीर्वाद म्हणावा, अशी शेतकऱ्यांची भावना झालेली आहे. साहेब, आणखी शेतकऱ्यांचा किती दिवस अंत पाहता, शेतकऱ्यांनी अशी भावना व्यक्त केली आहे. अशी तक्रार साहेब जिल्हाधिकारी जनित चंद्रा धोंतुला यांच्याकडे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सर्कल प्रमुख राजदीप भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.